मुकेश समजावे आला. अरे याने त्यांच्या नादी लागायला नको होतं. अहो पण बाबा. अरे सूर्या, मी पोलिसात असून सुद्धा काही करू शकत नाही. तू तर सामान्य आहेस. मुंबईत कुठेही लपलास ना तरी तुला ते शोधून काढतील. बाबा सही बोल रहे सूर्या, तेरा मुंबई में रुकना ठीक नहीं है. तू एक काम कर, तू महाबलेश्वर चला जा. मेरा एक दोस्त है वहां पर, वो तुझे हेल्प करेगा. बघ, तू बाहेर गावी जा. तोपर्यंत मी माझ्या साहेबांच्या मदतीनं प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करतो. हे घे, गरज लागेल. काळजी घे. सूर्या, दोपहर को सोनल के घर पे राड़ा हुआ है. उसके आई बाबा उसको नासिक भेज रहे हैं, उसकी मौसी के पास हमेशा के लिए. मुकेश तू एक काम कर, काही करून सोनलला घेऊन एसटीने बोलाई. हाँ है क्या? हाँ बोला इकडे. तिकीट महाबळेश्वर किती? 2. बोला इकडे तिकीट. ओ कोण तुम्ही? कशाला चढलात गाडीत? चल खाली बस. दादा तो बघ चिकण्या. ए शाण्या, चल खाली उतर. अरे मराठी कळत नाही का तुला? चल खाली उतर. नाही उतरलास ना तर इथंच घुसवी ना. चल खाली उतर. चल. चल जाऊ दे. मामा हाच तो शाणा. ए तू चल इकडे. त्यानंतर माझं आणि सोनलचं तिथून पळून जाणंच योग्य होतं. पुढे काय हा प्रश्न होताच. पण एक पर्याय मिळाला. आयुष्यात पहिल्यांदा मी कोणावर तरी वार केला होता, तोही सोनलच्या पुढ्यात. जे घडलं त्यात माझी चूक नव्हती, पण सोनलच्या डोळ्यातली भीती मला जाणवत होती. कुठलाही विचार न करता त्या ट्रकच्या मार्गावरून आम्ही माळशेजला पोचलो. मुकेश बरोबर फोनवर माझं बोलणं होत होतं. तिथली परिस्थिती तो मला कळवत होता. बाबाही त्यांच्या परीने प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करत होते. काही दिवस गेले. मग मी आणि सोनलने लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझं आणि सोनलचं असं एकत्र राहणं थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं. म्हणून देवाच्या साक्षीने आम्ही लग्न केलं. सगळं काही ठीक चाललं होतं आणि मुकेशचा फोन आला. सूर्या, सोनल को लेके मुंबई की गाड़ी पकड़ तुरंत.
कमला मिलमध्ये गँगवॉर होणार असल्याची टीप वायरलेसवर मिळाली, म्हणून बाबा आणि त्यांचे साथीदार तिकडे पोचले. अचानक सुरू झालेल्या गोळीबारात बाबा गेले. बाबांचं नशीब वाईट होतं आणि माझंही.